हॅलो हाय, कशा आहात? चला तर आज अशी मस्त शेपूची भाजी मूग डाळ घालून बनवायची आहे. व्हिडिओ थोडा जरी आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला बिलकुल विसरू नका. भाजी खूप साधी सिंपल अशी आहे, पण खायला खूप छान लागते. आता श्रावण महिना आहे. श्रावण महिन्यात मेथी, शापू, कोथिंबीर भरपूर प्रमाणात असतात. त्यातल्या त्यात मेथी, शेपू भरपूर अशा असतात. तर तुम्ही नक्की ट्राय करा. एक शेपूची गड्डी घेतली, छान निवडून घ्यायची बरं का. माती वगैरे बिलकुल असं आपल्याला ठेवायचं नाही आहे. निवडून स्वच्छ भाजी करायची आहे. देठाचा भाग जास्त घ्यायचा नाही आहे आपल्याला, फक्त पानं घ्यायची आहे. छान मस्त निवडून घ्यायची आपल्याला भाजी. भाजी निवडून स्वच्छ धुवायची किंवा चिरून धुवायची. तुम्हाला जसं आवडत असेल तसं तुम्ही करू शकता. छान बारीक आपल्याला भाजी इथे चिरून घ्यायची आहे. खूप मोठी ठेवली ना मग भाजी छान नाही लागत. त्याच्यामुळं भाजी ना आपल्याला बारीकच चिरून घ्यायची. खूप मोठी भाजी चिरायची नाही. भाजी बारीक चिरली ना खूप छान लागते. आणि मुगाची डाळ आपल्याला आधीच भिजत घालायची. एक अर्धा 1 तास भिजत घातली ना तरी लगेच भिजते बरं का. तुम्ही मुगाची डाळ, हरभऱ्याची डाळ, कोणतीही डाळ वापरू शकता तुमच्या आवडीप्रमाणे. भाजी आपण इथे छान सगळी मी चिरून घेते आहे. भाजी चिरून झाली ना मग मी धुतली आहे. आधी धुतली नाही आहे. चिरल्याच्या नंतर मी भाजी धुवून घेतलेली आहे. स्वच्छ आपल्याला 2 पाण्याने धुवायची, कारण खूप माती असते. पावसाळ्यामुळे ना भाजीमध्ये भरपूर अशी मातीचं प्रमाण असतं. त्याच्यामुळं आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायची आहे भाजी. भाजी धुवून निथळायला ठेवायची आहे आपल्याला. एका भांड्यामध्ये भाजी ठेवली ना म्हणजे छान त्याचं पाणी पण सगळं निघून जातं, खाली पाणी राहतं आणि सगळी स्वच्छ भाजी होते. तर ह्याच्यासाठी मी ना 2 मिरच्या घेतल्या, 2 ते 3 हिरव्या मिरच्या, लसणाच्या पाकळ्या. छान चिरून घ्यायचं आपल्याला. तुम्ही ते वाटूनही घालू शकता, पण चिरून छान लागतं. सहसा करून शेपूच्या भाजीला हिरवी मिरची आणि लसूण चिरूनच खूप छान लागतं. त्याच्यामुळे चिरूनच टाका, खूप छान टेस्ट. लसणाचं प्रमाण थोडंसं जास्त ठेवा. भाजी खायला अप्रतिम लागते. त्याच्यामुळं मिरच्या नेहमी आपण चिरून घ्यायच्या आहे. कढई तापायला ठेवलेली आहे. तेल तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त घालू शकता. थोडंसं तेलाचं प्रमाण जास्त ठेवायचं. मेथीची भाजी, शेपूची भाजी ह्याच्यामध्ये जर तेलाचं प्रमाण जास्त असेल ना थोडं, तर भाजी खायला खूप छान लागते. त्याच्यामुळे थोडंसं तेलाचं प्रमाण जास्त ठेवायचं. आणि तथापि इथे तेल छान गरम झालं की लसूण टाकून द्यायचं आपल्याला. इथे लसूण आपल्याला छान गोल्डन रंग येईपर्यंत परतून घ्यायचा आहे. लसूण छान परतल्याच्या नंतर आपल्याला हिरव्या मिरच्या घालायच्या त्याच्यामध्ये. हिरव्या मिरच्या पण छान परतून घ्यायच्या आपल्याला. शेपूची भाजीत तुम्ही इथे ना एक कांदा पण घालू शकता, त्याने पण भाजीला टेस्ट भरपूर अशी छान येते. तुमच्या आवडीप्रमाणे तुम्हाला आवडत असेल तर घरात कोणी कांदा, टमॅटो असं घालतं, पण भरपूर असं काही घालायचं नाही. लसूण, हिरवी मिरची घाला तुम्ही. साधी सिंपलच भाजी करा, पण खायला खूप छान लागते. गौरी गणपतीमध्ये तर शेपू, मेथी भरपूर प्रमाणात केली जाते, लागतेच. आता आपल्याला इथे भाजी घालून घ्यायची. छान लसूण आणि हिरवी मिरची आपली छान परतून झालेली आहे. तर भाजी सगळी आपल्याला इथे घालून घ्यायची आहे. मी तुम्हाला हे पण दाखवते बघा, किती पाणी खाली राहिलेलं आहे. त्याच्यामुळे ना हाताने उचलून भाजी टाकायची. डायरेक्ट भाजी तेलामध्ये सोडायची नाही, तर सगळं पाणी 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 होतं. त्याच्यामुळं हाताने उचलून टाकायची. पाणी भरपूर असं खाली राहतं. मुगाची डाळ मी भिजत ठेवली होती, ती घालून घ्यायची. मुगाच्या डाळीने खूप छान टेस्ट येते. मुगाची असो किंवा हरभऱ्याची असो, दोन्हीही डाळींनी भाजीला टेस्ट खूप छान येते. तुम्ही दोन्हींपैकी कोणतीही घालू शकता. फक्त आधी भिजत ठेवायच्या 2-3 तास. हरभऱ्याच्या डाळीला भिजायला भरपूर टाईम लागतो. छान सगळं इथं आपल्याला मिक्स करून घ्यायची आहे भाजी. चवीप्रमाणे इथे मीठ घालायचं आहे आपल्याला. खूप मिठाचं प्रमाण घ्यायचं नाही.
सगळं मस्त असं मिक्स करायचं आहे आपल्याला. एक झाकण ठेवायचं 10 ते 15 मिनटं. लो टू मिडियम गॅस ठेवायचा. भरपूर मोठा गॅस करायचा नाही. 10-15 मिनटं भाजी सहज एक वाफ आली ना भाजी छान शिजून निघते मस्त अशी. 5 मिनटं आणखीन झाकण ठेवायचं. मला थोडीशी अशी कच्ची वाटल्यासारखे 5च मिनटं झाकण ठेवायचं. 5 ते 10 मिनटांनी परत एक वाफ येते. वाफेवर भाजी खूप छान होते. आणि इथे आपल्याला 1-2 चमचे ना शेंगदाण्याचा कूट घालून घ्यायचा आहे. शेंगदाण्याच्या कुटाने भाजी सगळी एकजीव मिळून येते. खायला पण खूप छान होते. खूप बारीक शेंगदाण्याचा कूट आपल्याला इथे घालायचा नाही आहे. जाडसर असा शेंगदाण्याचा कूट घालायचा आहे. खूप घातलाही नाही मी, कारण डाळ आहे त्याच्यामुळे खूप शेंगदाण्याच्या कुटाची गरज पडत नाही. 1च चमचा इथे मी घातलेला आहे. आणि छान सगळं इथे मिक्स करून घ्यायचं आपल्याला भाजी. आता असंच झाकण ठेवायचं. वाफेवर शेंगदाण्याचा कूट पण छान फुलून येतो. सगळं भाजी अशी मिक्स करून घ्यायची. खायला खूप छान लागते. ज्वारीची भाकरी, बाजरीच्या भाकरीबरोबर तर अप्रतिम लागते. या पद्धतीने तुम्ही पण एकदा नक्की ट्राय करा, तुम्हाला पण आवडेल. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला बिलकुल विसरू नका. या पद्धतीने अशी भाजी झालेली आहे आपली. रंग खूप वेळ झाकण ठेवायचं नाही, मग भाजीचा रंग चेंज होतो. एक 5-10 मिनटं ठेवायचं, उघडून पाहायचं. 5-10 मिनटांनी असे उघडून पाहायचे म्हणजे रंग जसाची तसा राहतो. खूप वेळ भाजीवर झाकण ठेवलं तर भाजी काळी होते. त्याच्यामुळं भाजीवर भरपूर वेळ झाकण ठेवायचं नाही. चला तर मग बाय.